नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, ग्रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो, विदर्भातील जे काही संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे. विदर्भामध्ये खास करून चांदूर बाजार तालुका, चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथे सिट्रस इस्टेट होणार आहे. ही सिट्रस इस्टेट जे आहे की संत्रा आणि मोसंबी जे काय पीक आहे, या संत्रा आणि मोसंबी पिकाच्या उत्पादन घेण्यात जे काही शेतकऱ्यांना अडचणी येतात किंवा उत्पादन वाढ आहे किंवा दर्जा वाढी संदर्भातील विषयांवर ही सिट्रस इस्टेट काम करणार आहे. बघा, पंजाब राज्यामध्ये सिट्रस इस्टेट आहे जे की संत्र्याच्या उत्पादकता आणि दर्जा वाढीसाठी काम करतं. त्याच्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आता चांदूर बाजार तालुका, चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथे हे सिट्रस इस्टेट होणार आहे आणि त्या संदर्भातला हा GR आपण पाहू शकता. बघा, महाराष्ट्रात राज्य हे खास करून विदर्भ हे संत्रा आणि मोसंबीसाठी ओळखलं जातं आणि विदर्भातील खास करून नागपूर संत्रा ही तर खूपच फेमसच आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना योग्य ते संत्र्याचं आणि मोसंबीचं उत्पादन घेता यावं, त्याचप्रमाणे त्याची उत्पादकता वाढवता येणार, त्याची क्वालिटी वाढवता यावं, यासाठी हे सिट्रस इस्टेट काम करेल. प्रभावीपणे याची अंमलबजावणी होईल आणि चांदूर बाजार तालुका, चांदूर बाजार जिल्हा अमरावती इथे हे सिट्रस इस्टेट होईल, हा शासन निर्णय झालेला आहे. आणि ह्या शासन निर्णय आपण पाहू शकता. अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही माझं नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, अशी मी विनंती करतो. बघा, हा निधी जो भेटलेला आहे आपण पाहू शकता. ह्या सिट्रस इस्टेटसाठी टोटल जो निधी आहे ते 12,50,00,000 इतका निधी भेटलेला आहे. वेगवेगळ्या गोष्टींसाठी निधी अलॉट केलेला आपण पाहू शकता. आता सध्या काही बघा, सिट्रस इस्टेटसाठी आवश्यक बाबी: उच्च तंत्रज्ञान आधारित रोपवाटिका स्थापन करणे, यासाठी निधी दिलेला आहे. प्रशासकीय इमारत बांधकाम कार्यालयासाठी दिलेला आहे. त्याचप्रमाणे कलेक्शन, ग्रेडिंग, कोटिंग, पॅकिंग, साठवणुकीच्या युनिट स्थापना करणे, यासाठी निधी देण्यात येणार आहे. अवजारे बँक स्थापन करण्यासाठी किंवा अवजारे व यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर चलित सर्व अवजारे व आधुनिक फवारणी यंत्रांसाठी निधी देण्यात येणार आहे. किंवा छाटणी यंत्र, पॉवर टिलर इत्यादी प्रयोगशाळेसाठी यंत्रसामुग्रीसाठी निधी उपलब्ध आहे. संशोधन निवड पद्धती संत्र्याचे वाण विकसित करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. खेळते भांडवल देण्यात आले आहे. शेतकरी प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक करण्यासाठी निधी आणि संकीर्ण खर्चासाठीही निधी देण्यात आहे. अशा प्रकारे 12,50,00,000 रुपये इतका निधी ह्या सिट्रस इस्टेट बांधण्यासाठी चांदूर बाजार येथे देण्यात येणार आहे. यामुळे नक्कीच जे काही विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आहेत, मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत, यांचं उत्पादन वाढीस नक्कीच हातभार लागेल, अशी एक छोटीशी अपडेट आलेली आहे. अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स, शासन निर्णय, GR पाहण्यासाठी तुम्ही माझं नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, अशी मी विनंती करतो. धन्यवाद.